सोन्याची गाय. सोन्याची वाडी या गावामध्ये हरिराम नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्या बायकोचं नाव होतं राधा. हरिराम आणि राधाला 3 जुळे मुले असतात. हरिराम शेतामध्ये खूप कष्ट करत असे. दिवसेंदिवस आता हरिरामला शेतातलं काम होत नव्हतं. त्याचं वय वाढत चाललं होतं आणि आता त्याने तर शेतात काम करणं सोडून दिलं होतं. हरिराम राधेला म्हणतो, आता माझ्याकडून आधीसारखं काम होत नाही. संपूर्ण दिवस अशक्तपणा जाणवतो, खूप थकवा येतो. तेव्हा राधा म्हणते, आता वेळ आली आहे, तुम्हाला कामाचा सगळा बोजा आपल्या 3 मुलांवर वाटून दिला पाहिजे. त्यावर हरिराम म्हणतो, अगं पण शेतीची जबाबदारी कोणाला देऊ? सगळ्यात लायक मुलगा कोण आहे हे आपल्याला कळणार तरी कसं? तेव्हा राधा म्हणते, तुम्ही या 3घांची परीक्षा का घेत नाही? दुसऱ्या दिवशी सकाळी हरिराम आपल्या 3 मुलांना रमेश, सुरेश आणि दिनेशला बोलावून घेतो आणि म्हणतो, तुम्हा 3घांपैकी जो सर्वात जास्त जबाबदार असेल त्यालाच मी सगळी शेती देईन. तेव्हा रमेश म्हणतो, बाबा सगळ्यात जबाबदार मीच आहे. मग सुरेश म्हणतो, ही दोघे माझ्यापेक्षा लहान नासमज आहेत, सगळ्यात लायक मीच आहे. तेव्हा दिनेश म्हणतो, नाही मी सगळ्यात लायक आहे. तेव्हा हरिराम म्हणतो, या गोष्टीचा निर्णय मी करेन. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिरामने आपल्या 3 मुलांना गाईच्या गोठ्याजवळ बोलवलं. तेही गाईच्या गोठ्याजवळ येतात तेव्हा रमेश म्हणतो, बाबांनी आपल्याला गाईच्या गोठ्याजवळ का बोलावलं असेल? तोपर्यंत हरिराम येतो आणि तो आपल्या 3 मुलांना म्हणतो, या गोठ्यामध्ये 3 जादूच्या गायी आहेत. तेव्हा 3घांना एक गाय पाळायची आहे आणि सोबतच शेतामध्ये कामही करायचं आहे. तुम्हा 3घांपैकी जो कोणी सगळ्यात इमानदार आणि मेहनती योग्य असेल त्याची गाय 10 दिवसानंतर सोन्याची बनून जाईल आणि मी शेत त्याच मुलाला देईन. तेव्हा दिनेश म्हणतो, हे शेत तर मलाच मिळायला हवं. तेव्हा रमेश म्हणतो, नाही मलाच मिळणार. हरिरामने आपल्या 3 मुलांना 10 दिवसांचा वेळ दिला. 3 मुलं आपली गाय घेऊन गेले. त्यांना दिवसभर शेतामध्ये कामही करायचं आहे आणि गायीची देखभालही करायची आहे. सुरुवातीला ते 3घं आपल्या गायीला चांगली देखभाल करत होते, पण 2 दिवसानंतर रमेश आणि सुरेश गायीच्या सेवेत चिडायला लागले. दिनेश गायीला म्हणाला, अगं किती चारा खातेस तू? मी तुझ्याकडे लक्ष देऊ की शेताकडे? सगळ्यात मोठा मुलगा शेतात काम करण्याऐवजी गायीजवळ बसून राहायचा. तो गायीला म्हणतो, हा घे चारा, मी तुला आणखीन चारा देईन, तू फक्त सोन्याची गाय होऊन जा. परंतु तिसरा मुलगा इमानदारीने गायीची देखभालही करायचा आणि रोज शेतामध्ये त्याचं कामही करायचा. अशा प्रकारे 10 दिवस निघून गेले. आता 3 मुलांना आपल्या बाबांना भेटण्याची वेळ आली होती. सुरेश आपल्या घरी गायीजवळ उभा होता आणि तो म्हणतो, माझी गाय तर सोन्याची बनलीच नाही. असं व्हायला नको की बाबा हे सगळं शेत इतर 2 भावांना देतील. त्याच्या डोक्यात एक योजना येते. तो विचार करतो की या गायीला सोन्याचा रंग देऊया. तो गायीला रंग द्यायला जातो, पण गाय पुढे चालू लागते. तो गायीला थांब म्हणून तिच्या पाठवून पळत असतो. शेवटी तो गायीला रंग देतो. सुरेश सारखाच रमेश पण घाबरून गायीवर सोनेरी रंग चढवतो. सुरेश आणि रमेश आपापल्या गायी घेऊन हरिरामकडे गेले. सुरेश आणि रमेशच्या सोनेरी गायी बघून हरिराम आश्चर्यचकित झाला. तेव्हा दिनेशही त्याची गाय घेऊन तेथे येतो, पण त्याची गाय तर पहिल्यासारखीच फक्त सफेद होती. दिनेश हरिरामला म्हणतो, मला माफ करा बाबा, मी तुमच्या परीक्षेत पास होऊ शकलो नाही. हे काही पैसे आहेत जे मी गायीचे दूध विकून मिळवले होते. तुम्ही हे शेत मोठ्या भावंडांमध्ये वाटून द्या. हरिरामला आता निर्णय घ्यायचा होता. खूप दिवस गेल्यानंतर त्याने निर्णय घेतला. तो म्हणाला, माझी सगळी शेती आजपासून दिनेश सांभाळेल. हे ऐकून सुरेश आणि रमेश आश्चर्यचकित होतात. सुरेश म्हणतो, पण बाबा तुमच्या अटीनुसार सोन्याची गाय तर आमच्याकडे आहे. तेव्हा हरिराम हसायला लागतो आणि म्हणतो, ही कुठली जादूची गाय नाहीये, ही तर सोन्याची होणारच नव्हती. अरे मी तर फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी सांगितलं होतं. तुम्ही दोघांनी स्वतःच्या फायद्यासाठी या गरीब गायीवर सोनेरी रंग चढवला, तिला परेशान केलं. तुम्हा 2 भावांना हीच सजा आहे. तुम्ही दोघांनी गायीचा गोठा सांभाळावा. या कथेवरून आपल्याला हे समजते की जो व्यक्ती फळाचा विचार न करता इमानदारीने आपले काम करतो, सफलता फक्त त्यालाच मिळते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.